फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं न्यू ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो. आजचा ब्लॉग असणार आहे मेजवानीचा. म्हणजे आरू बिर्याणी बनवणार आहे. तर ती बिर्याणी कुठल्या पद्धतीने बनवणार आहे, काय बनवणार आहे, तर मित्रांनो सगळी रेसिपी तुम्हाला समजेल मित्रांनो. आणि मित्रांनो थँक्स, तुम्ही एवढं प्रेम देत आहेत, मस्त व्ह्यू येत आहेत, 800 900 1K पर्यंत व्ह्यू जात आहेत. तर सगळ्यांसाठी थँक्स. आणि मित्रांनो लाईक करा जा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर काही प्रॉब्लेम नाही, पण आवडली तर लाईक करा आणि एक कमेंट नक्की करायचा मित्रांनो. जसं लाईक करता तसं कमेंट पण करा. आता आपण जाऊया किचनमध्ये, आरू काय करते बघूया मित्रांनो. कशी बिर्याणी बनवते तुम्हाला पण कळेल, आणि जर आवडली तर तुम्ही पण घरी ट्राय करा नक्की. तर चला मित्रांनो किचनमध्ये जाऊया. किचनमध्ये जाऊया. आलो किचनमध्ये आलो मी जस्ट. आमचा किती मोठं किचन नाही, नॉर्मल. आरू हॅलो, आवाज हाय. आला आवाज. रिमोट आहे ना, बटन दाबलं का टिक आवाज येतो. चायना मालला बाबा, मेड इन इंडिया आहे. कुठल्या पद्धतीने बनवणार आहे आणि रेसिपी काय आहे ते सर्व सगळ्यांना सांग, म्हणजे त्यांना पण घरी बनवता येईल या पद्धतीने. माझ्या पद्धतीने बनवणार आहे चिकन बिर्याणी. त्याच्यासाठी मी चिकन धुवून घेतलंय. सर्वात प्रथम पहिलं चिकन धुवून घेतलेलं आहे. हाय फ्रेंड्स, मी 2-3 पाण्यामध्ये चिकन धुतले, गरम पाण्यामध्ये धुतले आणि 2 साध्या पाण्यामध्ये चिकन धुवून घेतले. खूप छान पद्धतीने धुवून घेतले. त्यानंतर मी याच्यामध्ये मीठ, हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून ठेवलेला आहे. ओके, ते 15 मिनिटासाठी मी मिक्स करून मिश्रण 15 मिनिटासाठी मी साईडला ठेवणार आहे. आणि त्यानंतर मी राईस बॉईल करून घेतले. फक्त थोडेसेच म्हणजे पाण्यामध्ये, उकळत्या पाण्यामध्ये राईस बॉईल करून घेतलेलं आहे. कारण की जास्त बॉईल नाही करायचं आहे, कारण की आपल्याला बिर्याणी बनवताना ते राईस टाकणार ना आपण चिकन बरोबर, तेव्हा पण ते राईस बॉईल होणार आहे. ओके, तुम्ही बिर्याणीची व्हिडिओ बघण्यासाठी कंटिन्यू पुढे. मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघतायत ना, बघत राहा. मी कांदा घेतलेला आहे, म्हणजे असंच रफ कापलेला आहे त्याला, आणि त्याच्यानंतर टमाटर पण कापला आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मिश्रण कसलं घेतलेलं आहे. मी 2 कांदे घेतले होते, ते तेलामध्ये चांगले फ्राय केले, आणि मिरची, लसूण, अद्रक आणि खोबरं घेतलेलं आहे. मी बिर्याणीमध्ये खोबरं नाही टाकत, पण मी टाकते, खूप छान लागतं. सुकं पण घेऊ शकतात आणि ओलं पण घेऊ शकतात, पण मी आज ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओके, आणि त्याच्यासाठी 2 तेजपत्ता, दालचिनी, लवंग आणि कढीपत्ता हे घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मी जे कांदे कापले होते ते फ्राय करून घेतलेत. तुम्हाला प्रश्न पडला असेल, इने कांदे खूप करपवलेत. सो ते करपवले नाही आहेत, तेलामध्ये तळलेले आहेत ते. ओके, बिर्याणीमध्ये असतात असे. ओके, म्हणजे तुमची स्पेशल एजी स्पेशल बिर्याणी, एज एक ट्विन स्पेशल बिर्याणी आहे ती. ओके, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. बिर्याणी कशी आहे कशी नाही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. हे बघा गाईज, मी याच्यामध्ये तेजपत्ता टाकलाय, दालचिनी टाकले, लवंग टाकले, कढीपत्ता, आणि जे कांदा मी बोललेली तुम्हाला कापून घेतलेला आहे बघा, तो टाकून दिलेला आहे याच्यामध्ये. आता मी हे थोडं जरा लालसर करून घेणार आहे तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो आणि ते मिश्रण टाकणार आहे. ओके, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा.
म्हणजे टोटल 2 ग्लास. टोटल 2 ग्लास. तुमच्यानुसार म्हणजे तुमच्या अंदाजे टाकू शकतात. मी माझ्या अंदाजानुसार टाकलंय कारण की मला थोडीच बनवायची होती ना त्यासाठी. त्याला काय करायचं, शिजू द्यायचं ना. शिजू देऊया झाकण. गाईज मी याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केलेला आहे. तुमच्याकडे कोणता अवेलेबल असेल तुम्ही तो ॲड करू शकतात. ओके, मी याच्यामध्ये ग्रीन कलर ॲड केलेला आहे आणि माझ्याकडे एक येल्लो कलर आहे. तो आता येल्लो कलर ॲड करते गाईज. तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही शॉप मधून तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये अवेलेबल भेटेल, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही. माझ्या घरामध्ये 2च कलर अवेलेबल होते सो मी 2च कलर हे केले. ओके, तुम्ही रेड पण करू शकतात. ओके, तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर तुम्हाला किराणा स्टोअर मध्ये भेटेल. आता इथं हा ग्रीन आहे, हा येल्लो आहे मित्रांनो. ओके, आणि व्हाईट भात तर तुम्हाला माहिती आहे, व्हाईट असतोच आपला. त्याला आपण कलर ग्रीन आणि येल्लो दिलाय थोडासा. आता कशी त्याची रिझल्ट कसा येतोय बिर्याणीचा बघूया. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आवडली तर मध्ये लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. व्हिडिओ पुढं कंटिन्यू बघा. ओके गाईज, आपण याच्यामध्ये राईस टाकतोय आता. जे चिकन शिजवून घेतलेलं आपण मसाल्यामध्ये, त्याच्यामध्ये आपण राईस टाकतोय. मित्रांनो, ही दम बिर्याणीची पद्धत आहे. तर कोणाला वाटत असेल की वेगळी पद्धत, काय नाही, दम बिर्याणीची पद्धत आहे. फक्त त्याच्यामध्ये थोडंसं आम्ही ॲड केलेले आहेत थोडेसे प्रकार आमच्या मदतीने. तर बघा, तुम्ही व्हिडिओ बघितले तर पूर्ण कळेल, नाही तर मग मधूनच बघितली स्किप केली तर काहीच कळणार नाही तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, तरच तुम्हाला समजेल. आपण येल्लो राईस टाकलाय म्हणजे आपण कलर करून घेतले होते ते. आता ग्रीन टाकते मी. 2च लेअर लावणार आहे. ओके, 2 लेअर लावणार आहे फक्त. तर मित्रांनो, पहिला व्हाईट खाली चिकन ग्रेव्ही आहे, त्याच्यावर व्हाईट भात आहे, त्याच्यानंतर ग्रीन टाकला, त्याच्यानंतर येल्लो भात टाकला. आता मी टोमॅटो टाकते. टोमॅटो बघा मित्रांनो, घरी बनवून खाऊ शकतात. जास्त करून बाहेरचं टाळा. म्हणजे खावा तुम्ही बाहेरचं असं नाही बोलत, पण कधीतरी घरी पण बनवून खाऊ शकता तुम्ही. आमचे व्हिडिओ बघा आणि मित्रांनो आवडली तर शेअर पण करा. म्हणजे ज्यांना कोणाला घरी बनवायचे असेल ते घरी बनवू शकतात. ऐका, हे बघा, आपण जो कांदा आहे ना, बघू शकतात किती भारी दिसतंय ना. म्हणून तो कांदा त्या पद्धतीने तिने तळून घेतला होता. तर आता म्हणजे कसे तुम्ही व्हिडिओ बघत राहाल ना तरच समजेल तुम्हाला काय होतंय काय नाही होत. ही उरलेली ग्रेव्ही आहे मित्रांनो, ती पूर्ण टाकलंय. पहिला एक ग्रेव्हीचा लेअर, त्याच्यानंतर सर्व कलरचे भात, त्याच्यानंतर वापस ग्रेव्ही. सेकंड लेअर ॲड करते. फर्स्ट लेअर ॲड केली होती, बघू शकतात तुम्ही. ही सेकंड आहे. ओके, फर्स्ट बघितली तुम्ही. पहिले ग्रेव्ही, त्याच्यानंतर व्हाईट भात, ग्रीन, येल्लो, त्याच्यानंतर वापस ग्रेव्ही टाकली, त्याच्यानंतर व्हाईट, आता येल्लो आणि वापस ग्रीन. तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. तर तुम्ही हमारी दम बिर्याणी तयार झालेली आहे मित्रांनो. आता आम्ही खाणार. तुम्हाला पण बनवायची आहे तर घरी नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, शेअर धुमाकूळ काढून टाका. शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा. काय बोलली ती? काय बोलली तू? सबस्क्राईब तोंडातनं निघतं गाईज कधी कधी. काय सरप्राईज नाही रे, सबस्क्राईब करा मित्रांनो, बेल आयकॉन वर क्लिक करा. म्हणजे आमच्या न्यू व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील मित्रांनो. आणि मित्रांनो, आमची दम बिर्याणी कशी झाली एक झलक दाखवतो तुम्हाला. मित्रांनो भारी झाली. म्युझिक पण मीच दिले. तर मित्रांनो बघा, आता काहीतरी सांगणार आहे अजून थोडं मोस्ट इम्पॉर्टंट. गाईज, आपण बघा हा तवा घेतलेला आहे. त्याला तापलाय तो चांगला, म्हणजे ऑलमोस्ट झालेला आहे जसा आपल्याला हवा होता. फास्ट फ्लेमवरतीच केलेलं आहे. आणि आपण ही जे लेअर करून घेतली होती ना, त्याच्यावर झाकण ठेवून याच्यावरती मी 5 मिनटं ठेवणार आहे फक्त. किती? याच्यावर तुम्ही हेवी वस्तू ठेवू शकतात, म्हणजे वरवंटा, काही हेवी जी वस्तू असते ना ती ठेवू शकतात. ओके, कारण की वरतूनही प्रेशर भेटला पाहिजे आणि खालूनही बिर्याणीला दम झाली पाहिजे. तर मित्रांनो, तुम्हाला बिर्याणीचा फायनल लुक दाखवणार आहे मी थोड्याच वेळात. तर मित्रांनो व्हिडिओवर कंटिन्यू राहा
घरी बनवायची तर नक्की बनवा. शेअर करा व्हिडिओ, शेअर. तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा की बिर्याणी कशी झालेली आहे. ओके. आणि आम्ही टेस्ट करूनही सांगू तुम्हाला बिर्याणी कशी झाली. ओके बाय, टेक केअर. एजे क्वीन म्हणजे आरोही गांगुडे काहीतरी बोलणार आहे, बोला. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. कारण की एजे क्वीन स्पेशल रेसिपी आहे, चिकन दम बिर्याणी आहे. ओके, प्लीज कोणी नेगेटिव्ह कमेंट्स करू नका. सो माझ्या पद्धतीने मी बनवलेली आहे. मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच सांगितलं होतं की मी माझ्या पद्धतीने बनवते. ओके, थँक्यू सो मच. कंटिन्यू व्हिडिओ पाहतायत, लाईक करतायत, शेअर करतायत, सबस्क्राईब करतायत. अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या फॅमिली ब्लॉग्स बघायला भेटतील. तर मित्रांनो चला तुम्हाला बिर्याणीचा फायनल लुक दाखवतो. तर चलो, फायनल लुक. मित्रांनो बघू शकता तुम्ही फायनल लुक बिर्याणीचा. मला बोललो तुम्ही फायनल लुक दाखवाल तुम्हाला. Tell me pretty lies, look me in the face, tell me that you love me, even if it's fake. कंटिन्यू व्हिडिओ बघत आहात त्यासाठी थँक्यू सो मच. मी आता बोलते. माझी रेसिपी कशी वाट तू बंद कर, मला ना तोंडामध्ये कुसकास, थंडीमुळे